आज आपण सम्राट अशोक यांच्या जीवनाबद्दल आपल्याला आपले आदरणीय भंते सुंदरजी यांचा आपण व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेले आहे. मी सर्वप्रथम आमच्या या आपल्या सभेचे अध्यक्ष बघाय साहेबांनी पुढे येऊन स्वीकारावं असे विनंती करतो. आताची अध्यक्ष पदाची निवड झाली ही सर्वतर्फे त्याला अनुमोदन त्यानंतर कुठल्याही कार्यक्रमाचं प्रथम आपण आपल्या गीताने सुरुवात करत असतो. त्याप्रमाणे आजचं गीत शारदा मोरे नाही विजय चौरे सर, आपले विजय चौरे सर यांनी आपलं गीत सादर करावं अशी विनंती करतो. आलेला आहे. सम्राट अशोकाचं गाणं आहे पण बुद्ध झालेलं आहे. बुद्धाला धम्माला संघाला, बुद्धाला धम्माला संघाला वंदना, बुद्धाला धम्माला संघाला वंदना, शुद्धोधन महामाया नंदना, शुद्धोधन महामाया नंदना, बुद्धाला धम्माला संघाला वंदना, बुद्धाला धम्माला संघाला वंदना. बुद्धवाणीने सोडली हिंसा, बुद्धवाणीने सोडली हिंसा, अंगोली मालाने, बुद्धवाणीने सोडली हिंसा, अंगोली मालाने. धम्म ऐकुनी त्यागले शस्त्र, धम्म ऐकुनी त्यागले शस्त्र, राजा अशोकाने, राजा अशोकाने प्रेमाने शमविला, प्रेमाने शमविला दुःखाच्या वेदना, प्रेमाने शमविला दुःखाच्या वेदना. बुद्धाला धम्माला संघाला वंदना, बुद्धाला धम्माला संघाला वंदना. प्राणवरती प्रेम कराया शिकविले बुद्धाने, प्राणवरती प्रेम कराया शिकविले बुद्धाने. हे सारे जग नष्टच होईल अनुभव युद्धाने, हे सारे जग नष्टच होईल अनुभव युद्धाने. बुद्धाने वाटिले करुणेच्या त्या धना, बुद्धाने वाटिले करुणेच्या त्या धना, बुद्धाला धम्माला संघाला वंदना, बुद्धाला धम्माला संघाला वंदना. अशोकाने आणली समता, अशोकाने आणली समता, शिकविली मानवता, शिकविली मानवता. अशोकाने आणली समता, शिकविली मानवता, हो शिकविली मानवता. अशोका परी होणे नाही भूमीवर किरण आता, हो भूमीवर किरण आता. अशोक
संघाला वंदना. खूपच छान चौरे साहेब, अगदी विषयाला सरोड त्यांनी आज एक गीत गायलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा जोरात काढायला. यापुढे आपले गंमतच्या आपल्या सिरस्ताप्रमाणे आपण बंदीच्या आधी आपले अध्यक्षांचं मनोगत जे आहे ते घेतो. त्याप्रमाणे मी आपल्या बगड्या साहेबांना विनंती करेन की आपण अध्यक्षीय भाषण करू. महाकारुणीचा ताकद भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत, ते देवानाम प्रियदर्शी सम्राट अशोक, संत कबीर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, चैतन्य राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना जिव्हार अभिवादन. आदरणीय धनतेकर यांना वंदन. तसेच आपल्या संघाचे अध्यक्ष अवसरे साहेब आणि महिला संघाच्या अध्यक्षा शारदाताई गायकवाड आणि आपण सर्व उपस्थितांना मैत्रीपूर्ण जय भीम. तसेच देवानाम प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सम्राट अशोकांचा जन्म इसवी सन पूर्व 304 मध्ये चैत्र अष्टमीचा झालेला आहे. चैत्र अष्टमी म्हणजे गेल्या महिन्यात आपण त्या महिन्यांप्रमाणे आपण मागच्या महिन्यात 26 तारखेला सम्राट अशोकांना म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या घरात नाही झाला तरी पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून अभिवादन केलेलं आहे. याचं कारण काय आहे की चैत्र पौर्णिमा अष्टमी, चैत्र अष्टमीला जन्म झालेला आहे. चैत्र अष्टमी हा चांगला दिवस आहे, पवित्र दिवस आहे. म्हणजे जे बुद्ध धर्मीय उपासक उपासिका आहेत ते वर्षाला म्हणजे महिन्याला 4 उपवास करतात आणि हे 4 उपवास म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, 2 अष्टमी म्हणजे 2 अष्टम्या यामध्ये येतात. तर हा अष्टमीचा पवित्र दिवस आहे. त्या दिवशी सम्राट अशोकांचा जन्म झालेला आणि आपण तारखेनुसार 12 एप्रिलला त्यांची जयंती साजरी करतो. आता इतिहासाच्या ह्याच्यात आपल्याला 2 गोष्टी दिसतील. 2 गोष्टी कुठल्या आहेत म्हणजे ह्याचंच उदाहरण, जन्माचं उदाहरण, जन्मस्थितीचं उदाहरण आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा जयंती 2 वेळा होते. त्याचं कारण काय आहे म्हणजे जेव्हा सरकारनं गव्हर्नमेंटनी या वेळेला एक समिती बसवलं आणि तारीख निश्चित करण्यासाठी 19 फेब्रुवारी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस तारखेप्रमाणे आहे. पण तरी सुद्धा ज्या समितीमध्ये इतिहासकार होते त्या समितीनं म्हटल्या इतिहासकारांनी सुद्धा त्यावर स्वाक्षरी केलेले की नाही 19 फेब्रुवारी. पण जेव्हा समितीचा बाहेर आला त्यावेळेला ते इतिहासकार बदली झालेले म्हणजे त्यांना तेच ठेवायचं नाही मराठी म्हटल्याप्रमाणे. म्हणजे समिती समोर एक सांगतात आणि बाहेर आल्यावर नाही तिथीप्रमाणे. असो तो विषय वेगळा आहे. तर सम्राट अशोकांचा कोण होते? सम्राट अशोक. सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू होते. राजा बिंदुसार यांचा पुत्र
आणि त्यांच्या मातेचं नाव होतं शुभरांगी. तर अशोक नाव का ठेवण्यात अशोक? शुभांगी शुभरांगी तेव्हा प्रसूत झाल्या तेव्हा त्यांना कुठलाही दुःख झालं नाही, शोक झाला. म्हणजे प्रसव वेदना फार जाणवल्या नाही आणि त्या न अशोक हे नाव ठेवण्यात आले. अशोक शोक लागला नाही म्हणून अशोक हे नाव ठेवण्यात आले. तर अशोकाला आणखी एक अनुभव होता, विगत शोक आणि सुशील हा त्याचा मोठा भाव, पण तो सावत्र भाव, पण मोठा भाव. आणि यामुळं काय झालेलं आहे की राजा बिंदुसारची अशी इच्छा होती की अशोकच आपल्या वारस असतील, आपल्या राज्याचा वारस असला पाहिजे. अशोकाला 5 राण्या होत्या. 5 राण्या होत्या. देवी, असंधिमित्रा, तिस्स, रक्षिता, कासवाती आणि पद्मावती अशा 5 राण्या होत्या. आणि महेंद्र, कुणाल, जल्लो हे मुलं होते आणि संघमित्रा, चारुमती हे त्यांचे मुली होत्या. राज्याभिषेक सम्राट अशोकांचा राज्याभिषेक इसवी सन पूर्व 273 मध्ये झालेला आणि 273 मध्ये झालेला आहे. पण आपल्याला माहित असतं की अशोकाने जे तयार केलं, जे त्यांनी शिल्प 84,000 शिल्प निर्माण केली, त्यामध्ये स्तूप, विहार, शिलालेख या सर्वांचा समावेश होतो. पण हे काय झालं होतं, सर्व इतिहासाच्या काळ गेलं होतं, इतिहासात गडप झालं होतं आणि हे समोर आणण्याचं काम यांनी 1750 मध्ये शिलालेख शोधलेला आहे. त्यानंतर जॉन स्मिथ यांनी 1819 मध्ये अजंठा लेणीचा शोध लावलेला. नंतर मार्शल यांनी 1822 मध्ये सिंधू संस्कृतीचा शोध लावलेला. त्याचप्रमाणे सर जेम्स प्रिन्सेल यांनी 1838 मध्ये बुद्ध धर्माचा इतिहास शोधला व 7 वर्षात त्यावर अभ्यास करून अशोकाचे शिलालेख वाचलेले. म्हणजे जास्त म्हणजे जेम्स प्रिन्सेप यांचं मोठं कार्य आहे. त्यानंतर कनिंगहॅम यांनी 1807 मध्ये यावर संशोधन केलंय आणि ग्रंथ लिहिलेले आहेत. अशोकाची पत्नी असंधिमित्रा यांच्या नुसार, म्हणजे आपण सांगतेला केलं असतं, तर त्यांच्या आग्रहामुळं तो सांचेचा स्तूप निर्माण झालेला आहे. अशोक तक्षशिलेत त्यावेळेला बंधन निर्माण झालं आणि सम्राट अशोकाने तेथे जाऊन हे बंधन थांबवलेलं आहे, स्टॉप केलेला आहे. आणि आपण काय कर की त्या उपगुप्त हे नाही, राधागुप्त हे यांचे मंत्री होते, बिंदुसार राजाचे मंत्री होते. आणि तसेच इतर मंत्र्यांनी असा आग्रह घातला की नाही, सुशीलला वारसा न देता सम्राट अशोक म्हणजे अशोक हा शूर आहे, तसंच तो विचार्य आहे,
हुशार आहे आणि त्यामुळं तुम्ही सुशीलला हे पद न देता अशोकाला हे राजगादी वारसा द्यावा आणि मग राजानुसारला ते मान्य झालेलं आहे. आणि त्यामुळं आपण पाहिलं इसवी सन पूर्व 273 मध्ये सम्राट अशोकाचा राज्याभिषेक झाला आणि सर्व राजकुमार जे सोन्याच्या रथात बसून त्या राज्याभिषेकाला आलेले, परंतु सम्राट अशोक हा हत्तीवर स्वार होऊन त्या राज्याभिषेकाला आले आणि हा राज्याभिषेकाच्या वेळेला जेव्हा ही भाग त्याचा भाऊ सुशीलकांनी तेव्हा त्यांनी सम्राट अशोकाबरोबर युद्ध करण्याची घोषणा केली आणि तसं युद्ध झालेलं आहे. परंतु हा सुशील हा जायच्या खंडकात पडून त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि मग पुढं आपणाला माहिती आहे की कलिंग युद्ध हा प्रांत म्हणजे कलिंग म्हणजे असं ओरिसा हा प्रांत सम्राट अशोकाच्या आजोबा चंद्रगुप्त मौर्य यांच्या नियंत्रणाखाली होता. परंतु तेथील राजा चैत्र खरवेल यांनी काय केलं, आपलं स्वातंत्र्य तिथं घ्यायचं. म्हणजे काय होतं, आता आपला एक संघ भारत आहे, परंतु त्या वेळेला विविध राज्य होती आणि त्या राज्याचा प्रत्येक स्वतः राजा असायचा. तर त्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचं स्वतंत्र राज्य असं निर्माण केलं आणि ही बाब सम्राट अशोकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या खूप अशा सैन्यासह त्याच्यावर स्वारी केलेले आणि त्या स्वारीमध्ये ऍक्च्युली हा विभाग त्यांचाच होता, परंतु त्या राजानं स्वतःचा अस्तित्व घेतलं आणि त्यावेळेला कलिंगावर स्वारी केल्यामुळं सम्राट अशोकांचं जे सैन्य बळ होतं त्या सैन्यापुढं त्या चैत्र खरवेल या राज्याचा टिकावला केला आणि त्या स्वातंत्र्य त्या ठिकाणी राहणाऱ्या महिला आणि पुरुष हे स्वातंत्र्य प्रिय होते. म्हणजे त्यांना कुठलंही वर्चस्व नव्हतं. त्यामुळं त्यांनी त्यातल्या महिलांनी सुद्धा हातात तलवारी घेऊन त्याचा प्रतिकार केलेला, त्या युद्धामध्ये प्रतिकार केलेला. परंतु सम्राट अशोकाचं सैन्य हे खूप प्रमाणात होतं, त्यामुळं त्यांचा कुठलाही विराव लागलेला आणि अशा प्रसंग घडला. त्यामध्ये अनेक महिला विधवा झालेल्या, अनेक बालकं अनाथ झालेले आणि हे अनाथ झालेले आणि रक्तपात झालेला, त्या रक्तपात पाहून सम्राट अशोकाचं मन हेलावलेलं आहे. हेलावल्यामुळं काय झालं की हे काय झालं म्हणजे आपण काय केलं आणि त्याच वेळेला तिथून निप्रोत्सा नावाचे बौद्ध भिक्खू तिथून पास होत असतात आणि त्यांना सांगितलं की तुमचं जे दुःख आहे ना ते म्हणजे अहिंसा, हिंसेपेक्षा अहिंसा ही उच्च प्रतीक्षा आहे. त्यामुळं तुम्ही ती आत्मसात करा. तुम्ही खूप शिकला असाल तरी तुम्ही माणसाची मनं जिंकायची शिका. माणसाची मनं जिंकली पाहिजे असं त्या निप्रोत्साह या बौद्ध भिक्खूंनी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचं मनपरिवर्तन होऊन त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आणि ही दीक्षा त्यांना मोगली पुत्र यांनी दिलेले आणि त्यापासून त्यांनी म्हणजे त्यांच्या मनावर बौद्ध धर्माचा इतका प्रगत झाला
की त्यांनी स्वतःला त्या धर्माच्या प्रचारासाठी वाहून घेतलं. इतकंच नव्हे तर त्यांनी स्वतःचा मुलगा आणि मुलगी महेंद्र आणि संगमित्रा यांना त्याच्यामध्ये पाठवलेलं आहे श्रीलंकेमध्ये. आणि श्रीलंकेमध्ये पाठवून त्यांनी बौद्ध धर्माचा पुढे हे केलेलं आहे. अशोकांसोबत अशोक या ठिकाणी गेलेले लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर या ठिकाणी भेटी दिलेले आहेत. आणि त्यांच्यासोबत उपगुप्त नावाचे बौद्ध भिक्खू सोबत आहेत. आणि त्यांच्या सोबतीमुळे त्यांनी तिथे जे मी सांगितलं 84,000 स्तूप, शिलालेख, विहार ह्या सर्वांचा त्यामध्ये समावेश होतो. तर ते त्यांनी निर्माण केलेले आहे. आणि त्यांच्या काळात स्थापत्य कलेचा फार मोठा उच्च प्रतीची कला ही विकसित झालेली होती. त्यामुळं जेव्हा त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं त्यावेळेला रस्त्याच्या दुर्घटना म्हणजे लोकांच्या आरोग्यासाठी रस्त्याच्या दुर्घटना झाडं लावलेले, विहिरी खोदलेले, कल्याणकारी लोकांना कल्याणकारी मार्ग कसा मिळत यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेले. त्यांनी इतर ह्याच्यासाठी महामात्र म्हणजे धर्माधिकारी अधिकारी नेमलेले, प्रत्येक विषयाचे अधिकारी नेमलेले आहेत. त्याचप्रमाणे धर्माधिकारी सुद्धा नेमलेले आहेत. म्हणजे धर्म महामात्र असे अधिकारी नेमलेले आहेत. आणि या अधिकाऱ्यांना काय सूचना केली होती की तुम्ही दर 5 वर्षांनी दास सेवक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्या लोकांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेतल्या पाहिजेत. आणि मी कुठेही असो, दरबारगृहात असो, जेवत असो, गोळशाळेत असो किंवा कुठेही असो, लोकांच्या तक्रारीची माहिती मला मिळाली पाहिजे असं स्वरूपाचं त्यांनी सर्वांना आदेश दिलेले होते. तर त्यांनी असे आदेश दिलेले होते. त्यामुळं सम्राट अशोकाचं कार्य मला बंदेजींना लवकर जायचं आहे. तर त्यामुळं लवकर अशोक घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला धम्मदोष आहे त्यामध्ये सम्राट अशोकांचं धम्मचक्रचा समावेश केलेला आहे. म्हणजे यापेक्षा दुसरी कोणतीही बाब विशेष असू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे आपला राष्ट्रपतींचा जो हॉल आहे, मुख्य हॉल, त्याचं नाव अशोक हॉल आहे. आणि याची वेल्स हे इंग्लिश विद्वान म्हणतात की इतिहासाच्या पानावर हजारो राजे असतील, परंतु त्या पानावर ताऱ्यासारखा चमकणारा सम्राट हा एकच राजा आहे, सम्राट आहे असं इथंच सांगतो. या ठिकाणी लवकर जायचं असल्या कारणानं मी डायरेक्ट मंत्र्यांना अशी विनंती करेन की आपण आपल्या सम्राट अशोकांच्या धर्मकार्याचं संपूर्ण जीवनपट आपण द्यावा अशी विनंती करतो. त्यांना महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून
आज आपण बहुजन हिताय संघ प्रबुद्ध प्रेरणा विहार या ठिकाणी ही जी संयुक्त जयंती महोत्सव आपण जो साजरा करत आहोत की ज्यामध्ये आजचं जे सत्र आहे ही सम्राट अशोकांची जयंती ही आपण आपल्या या विहारात साजरी करतो. त्याबद्दल आपल्या सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. कारण की सम्राट अशोक हे आपल्या जीवनामध्ये इतके महत्वपूर्ण आहे की सम्राट अशोकांच्या शिवाय बौद्ध धर्माची कल्पना करणे खूप अवघड. बौद्ध धर्म हा जास्तीत जास्त या जगामध्ये पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सम्राट अशोकांनी केलं. सम्राट अशोक हे एकमात्र असे राजे आहेत की ज्यांनी सर्वप्रथम बौद्ध भिक्षू म्हणून अनेक भिक्षूंना धर्म प्रचार आणि प्रसारासाठी अनेक राज्यांमध्ये पाठवले. इतकंच नव्हे तर सम्राट अशोकांची शिलालेखाच्या माध्यमातून जी काही माहिती मिळते त्यातून असं लक्षात येतं की राज्य व्यवस्था कशी चालावी, लोकांनी कसं जीवनामध्ये आचरण करावं, लोकांचं वर्तन कशा स्वरूपाचं असावं आणि लोकांच्या जीवनामध्ये सुख शांती कोणत्या मार्गाने येईल या विषयीचे शिलालेख लिहिण्याचं काम हे सम्राट अशोकांनी जगामध्ये सर्वात प्रथम केले. आणि हे सर्व शिलालेख त्यांनी जागोजागी चौरस्त्यावरती स्तंभांवरती ज्या ठिकाणी लोक वाचतील अशाच ठिकाणांवरती उभारले. आणि असं लक्षात आलं की त्यावेळेची जी काही लोक होती ती लोक देखील वाचायला आणि लिहायला जाणत होती आणि म्हणून त्यांच्या जीवनातलं आचरण देखील हे धर्माच्या पद्धतीने विकसित झालेलं आहे. फार मोठी इतिहास तज्ञ रोमिला थापर त्यांच्याबद्दल असं म्हणते की सम्राट अशोकांनी राज्य शासनासाठी एक अशी नीती वापरली ज्या नीतीला धम्मनीती आपण म्हणतो. हा धम्मनीतीचा शब्द हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सांगितलं. बाबासाहेब धम्माची व्याख्या करताना असं म्हणतात, धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. धम्माशिवाय नीती असू शकत की ज्याप्रमाणे एखाद्या धर्मासाठी ईश्वर कल्पना असणे आवश्यक आहे किंवा एखाद्या धर्मासाठी आत्मा आणि आत्म्याचा पुनर्जन्माचा पेरा अशी कल्पना असणे आवश्यक आहे की ज्या ठिकाणी माणसं पाप करण्यापासून दूर होण्यासाठी देवाची भीती दाखवली जाते, ईश्वराची भीती दाखवली जाते. अशा प्रकारची संकल्पना असणाऱ्या धर्माला बाजूला ठेवून बाबासाहेब असं म्हणतात की धर्मामध्ये ईश्वर, आत्मा किंवा पाप केल्यानंतर तुम्हाला जे फळ मिळणार आहे आणि ज्या पद्धतीने ईश्वराची तुमच्यावरती नाराजी होणार आहे अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनेला त्या ठिकाणी धारा दिला जात नाही. अशा पद्धतीची संकल्पना ही धर्माची आणि त्या धर्माचा स्वीकार करत असताना त्या धर्मामध्ये असणारी जी नीती आहे या नीतीचा स्वीकार करणे आणि त्याचा समाजामध्ये या नीतीला आत्मसात करून त्याची वृद्धी करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने बुद्धांचा धर्म आहे हा प्रतिमान करतो. आणि म्हणून ही जी नीती आहे ही नीती सम्राट अशोकांनी सर्वप्रथम आपल्या राज्यामध्ये राबवली. आणि राज्यामध्ये राबवत असताना त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी परंतु व्यापक स्वरूपात त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा प्रकाश हा लोकांच्या जीवनमानावरती पडावा म्हणून त्यांनी शिलालेखांची रचना. जे शिलालेख आपल्याला आढळतात, अनेक लोक त्याचा अभ्यास करतात. अभ्यास करत असताना सम्राट अशोकांनी ब्राह्मी लिपीला एक शब्द वापरला, त्यांनी धम्म लिपी असते ज्याच्यामध्ये धर्म सांगितला गेलेला आहे त्याला त्यांनी धम्म लिपी. परंतु तत्पूर्वी त्याचं नाव ब्राह्मी लिपी आहे.
परंतु फक्त ब्राह्मी लिपीचा सम्राट अशोकांनी वापर केला का तर नाही. सम्राट अशोकांनी ज्या ज्या प्रदेशामध्ये जी जी लिपी समजली जात होते त्या त्या लिपीचा वापर केला आणि त्या लिपीचा वापर करत असताना खरोष्टी नावाची लिपीचा देखील त्यांनी वापर केला. सौरसेन नावाची लिपी तिचा पण त्यांनी वापर केला. म्हणजे ज्या ज्या प्रदेशामध्ये ज्या ज्या प्रकारच्या लिपीचा लोकांना समजण्यासाठी वापर होत असे त्याच लोक भाषा आणि त्याच लोक लिपीचा त्यांनी वापर केला. म्हणजे इतका लोकांच्या जीवनाशी समरस असणारा राजा जो आहे तो सम्राट अशोक. सम्राट अशोकांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहित असताना असं लिहिले की लोकांनी प्राणींचा करू आणि राज्य व्यवहारामध्ये देखील राजाच्या राजवाड्यामध्ये देखील आता हळूहळू सर्व प्राणींचा करायचं सुरू केलं आहे. आता फक्त 2च प्राणी मारले जातील, परंतु ते पण नंतर ते प्राणी मारण्याचं सोडून देणार. अशा पद्धतीचा एक शिलालेख आपल्याला आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचा एक शिलालेख आहे जो आजच्या काळात होता. सम्राट अशोकाने लिहिलं की राज्यातील लोकांनी समाज म्हणजेच उत्सव साजरा केला. उत्सव कोणते? त्या काळामध्ये असणारे तमाशा सारखे उत्सव. तमाशा आताची परंपरा नाही, सम्राट अशोकाच्या काळातील तमाशा होता. या तमाशामध्ये लोक नृत्यांगना नाचल्या जायच्या, गाणी म्हटली जायचे आणि लोक मद्यपान करून त्या ठिकाणी मोठमोठ्याने आरडून आणि ओरडून त्या ठिकाणी म्हणजे मद्यपानासाठी लागणारी दारू किंवा खाण्यासाठी लागणारं मांस मटण जे आहे त्याचा वापर ते त्या समाज नावाच्या उत्सवात केला. समाज हा शब्द सम्राट अशोकांनी वापरला. समाजाचा अर्थ जे लोक नाच गाणी तमाशा करतात त्याला समाज समजले. आणि आजच्या काळाबद्दल आपलं जे स्वरूप आहे, आपल्या याचा अर्थ सर्व जाती धर्माच्या लोकांचं जे स्वरूप आहे हे स्वरूप या नाच गाणी तमाशा अशाच मनोरंजनाच्या गोष्टीला प्राप्त झाले. या गोष्टींमध्ये लोकांना रस आहे. बुद्धाच्या धर्मामध्ये या गोष्टीला जास्त थारा नाही. या सगळ्या गोष्टीमुळे माणसाची धर्माची वाटचाल करण्याचा जो मार्ग आहे तो लुप्त होतो आणि माणसं मनोरंजनामध्ये साठली. आज तुम्ही पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं स्वरूप देखील या स्वरूपात आणि या स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जे विचार जे काल सुसंगत आहे अशा विचारांना तिलांजली दिली जाते. आणि ना तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं प्रबोधन होतं, ना तिथे भगवान बुद्धांच्या विचारांचं प्रबोधन होतं, ना तिथे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांचं प्रबोधन होतं, ना त्या ठिकाणी शाहू महाराजांच्या विचारांचं प्रबोधन होतं. तर मुळातच प्रबोधन आपल्याला करायचंच नाही अशा पद्धतीची रचना ही अनेक लोक जयंती साजरी करत असताना ती निर्माण करत असतात आणि त्याचं काटेकोरपणे पालन करत असतात. म्हणजे मी आता अनेक जयंतीच्या प्रवचनाचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे. त्या प्रवचनाच्या निमंत्रणामध्ये त्यांनी मला बोलवलेलं आहे, परंतु बोलवलेलं कशासाठी आहे तर वंदना करण्यासाठी. आणि वंदना केल्यानंतर फक्त 5 मिनिटं बोला. पुढे आमच्या गाडीच्या स्पर्धा आहे, नाचाच्या स्पर्धा आहे, पुढे आमची रनिंगची स्पर्धा आहे, धावण्याची स्पर्धा आहे, त्यानंतर जेवण आहे आणि जेवणाला खूप लोक असतील त्यामुळे सगळं वेळेमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे की लोक मनोरंजनाच्या नावाखाली सर्व गोष्टी आपल्याला ज्या काही इच्छित आहेत त्या सर्व इच्छा त्यातून त्या पूर्ण करून करायला लागलेल्या आहेत आणि मुख्य जे विचाराचं आदान प्रदान झालं पाहिजे त्याच गोष्टी लोक टाळायला लागले. आणि अशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण होते हे सम्राट अशोकांना 2000 वर्षापूर्वी माहिती आहे. 2000 वर्षापूर्वी सम्राट अशोकांनी या शिलालेखामध्ये जे लिहिलं ते तंतोतंत त्या काळातील लोक करत होते, आजही करतात आणि वर्षानुवर्ष लोक हे करतच आलेले आहेत. आणि म्हणून लोकांना विचाराचं आदान प्रदान आणि प्रबोधन आणि आपल्या जीवनातलं परिवर्तन हे करणे फार कठीण जात असतं आणि म्हणून लोक अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय
हे निर्माण करून विचारालाच बाजूला सारून जयंती आणि पुण्य स्मरणाचे कार्यक्रम हे लोक साजरे करत असतात आणि यामुळे समाजाची खूप मोठी हानी होत असते. आणि म्हणून ही हानी भरून काढण्यासाठी सम्राट अशोकांच्या या शिलालेखांचा आपण जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे, त्याचं प्रबोधन केलं पाहिजे. आज जगामध्ये संयुक्त राष्ट्र संघाने सम्राट अशोकांच्या विचारसरणीचं आणि त्या शिलालेखांना आत्मसात केलं. त्या शिलालेखांमध्ये सांगितलेली एक एक शिकवण खूप महत्वाची. त्या शिलालेखामध्ये सांगितलेलं आहे की चोरी करू नका, व्यभिचार करू नका, इतर लोकांना त्रास देऊ नका, कर्ज काढून विवाह करू नका. म्हणजे अशोकांनी सांगितले कर्ज काढू नका आणि विवाह करू नका. आजची परिस्थिती ही खूप वेगळी आहे. आजच्या परिस्थितीमध्ये विवाह जे लोक करतात त्या विवाह करत असताना आपल्या लक्षात येतं की त्याच्यातला होणारा जो खर्च आहे तो इतका जास्त असतो की अशोकांच्या काळात येतो. तर त्या वेळेस सम्राट अशोक असं म्हणतात खूप छोट्या प्रमाणात विवाह करा, परंतु विवाह करताना त्या ठिकाणी धर्म प्रवचनाचा आलेला ही शिलालेखामध्ये आपल्याला आणि इतकंच नव्हे तर लोकांसाठी, प्राण्यांसाठी सर्वांना एकमेकांना मदत करा, लोकांना एकमेकांच्या दुःखामध्ये धावून जा, इतरांची दुःख मिटवण्याचा प्रयत्न करा. आणि सम्राट अशोक हे सर्व शिलालेखामध्ये सांगत असताना याही प्रकारे त्यांनी सांगितलं की राजा हे काम करत आणि त्यांनी स्वतःला एक शब्द वापरला. तो शब्द देवान नाम प्रियदर्शी अशोक. प्रियदर्शी तो इतर सर्व लोकांना आवडतो, त्याचं दर्शन हे खूप प्रिय असतं. अशा पद्धतीने सम्राट अशोकाने स्वतःचं नाव हे प्रियदर्शी असं की ज्याचं कार्य हे लोकांना आवडतं. आणि म्हणून सम्राट अशोकांचं लोकशासनात, राज्य शासनात जे काही योगदान हे खूप मोठं आहे. यातून आपण खूप शिकणं खूप गरजेचं आहे. यातून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकता येऊ शकतात. विहाराचं व्यवस्थापन कसं करावं, म्हणजे बऱ्याच विहारांमध्ये आपण पाहतो की अनेक लोक समस्या असतात विहारात आणि त्या विहारातल्या ज्या समस्या असतात त्या सर्व समस्या वंदना कशी घ्यावी, किती घ्यावी आणि कोणती घ्यावी, कोणतं सूक्त म्हणायचं, कोणतं सूक्त नाही म्हणायचं, या संदर्भामध्ये दोन प्रकारच्या विचारधारा आपल्याला विहारामध्ये पाहिजे. ध्यान करायचं का नाही करायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ध्यान करायला सांगितले की नाही सांगितलं, अशा पद्धतीच्या विचारधारा आपल्याला पाहायला. विहारामध्ये सत्कार कुणाचा घ्यायचा का नाही घ्यायचा, विहारात लग्न लावायला द्यायचं का नाही द्यायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती विहारांचे वाद असतात. परंतु या सर्व वादाचा परिणाम म्हणजे आपल्या विहाराचं कामकाज खूप चांगलं चाललेलं आहे, त्याबद्दल मी बोलत नाही. असे अनेक पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बुद्धविहार आहे की जी बुद्धविहार बंद आहे आणि बंद असण्याचं कारण एक छोटी छोटी कारण आहे. आणि या सर्व कारणांचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की माणसं विहारामध्ये यायला म्हणजे जवळजवळ ते विहारात येण्याचं टाकून देतात, विहारातच ते जातात. आणि ही वास्तविक परिस्थिती असताना, भयानक परिस्थिती असताना यावरती कोणत्याच प्रकारचं काम होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सम्राट अशोकांनी इतकं मोठं धम्मराज्य जे स्थापन केलं ते धम्मराज्य स्थापन करत असताना सम्राट अशोकांना देखील या सर्व परिस्थितीचा सामना करावा लागला. सम्राट अशोकांच्या काळातही ब्राह्मण आणि इतर विविध संप्रदायाचे लोक जे होते ते सम्राट अशोकांना त्रास देत. इतकंच नाही तर सम्राट अशोकांची पत्नी, ती पत्नी इतकी भयानक होती की सम्राट अशोकांनी केलेल्या सर्व निर्णयाच्या विरोधात ती वागत असते. आणि ती सम्राट अशोकांना जे ज्या गोष्टी श्रद्धा सम्राट अशोकांच्या होत्या त्या सर्व श्रद्धा स्थानांना नष्ट करण्याचा तिने प्रयत्न केला. सम्राट अशोकांचा एक मुलगा त्याने देखील सम्राट अशोकांना त्यांच्या उत्तर वयामध्ये जेलमध्ये टाकलं. कारण सम्राट अशोकाने आपला सर्व राज खजिना जो आहे हा बुद्ध धर्माला वाढवण्यासाठी, बौद्ध भिक्षूंना वाचवण्यासाठी आणि सर्व प्रजाजनांसाठी त्यांनी खर्च केला आणि आपल्यासाठी काहीच ठेवलं नाही याचा राग त्यांनी मनामध्ये घेऊन सम्राट अशोकाला त्यांनी जेल केलं. म्हणजे इतकी जास्त मोठी नितांत अशी श्रद्धा ही बुद्ध धर्माच्या प्रती सम्राट अशोकाने निर्माण केली होती.
आणि या ठिकाणी आता बगाडे सरांनी सांगितलं की त्यांचा वृत्तांत ते सांगत असताना की सम्राट अशोकांनी जे बुद्ध धर्माचा जो स्वीकार केला, हा स्वीकार करत असताना कलींचे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. परंतु तत्पूर्वी सम्राट अशोकांचं धर्म कोणता होता हे जर आपण पाहिलं तर सम्राट अशोकांचे आजोबा होते चंद्रगुप्त मौर्य. या चंद्रगुप्त मौर्यांनी जैन धर्माचा स्वीकार केला, जो महावीरांचा धर्म. आणि त्यांनी या जैन धर्मांच्या अगोदर पण एक धर्म होता ज्याला आजीवक धर्म असे म्हणतात, आजीविकांचा पंथ म्हणतात, जो आजीवक भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्तीनंतर भेटला होता. आणि भगवान बुद्धाला त्यांनी विचारलं होतं की तुमची कांती जी आहे, तुमची जी आभा जी आहे ती खूप मोठी आहे आणि तुम्ही कोण आहात? त्यावेळेस भगवान बुद्धाने त्यांना उत्तर दिलं होतं, मी सम्यक संबुद्ध आहे. तर ते जे आजीविक होते हे आजीविकांचा एक पंथ होता आणि त्या पंथातूनच जैन धर्माची उत्पत्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि तो जो पंथ आहे त्या पंथाची गुहा चंद्रगुप्त मौर्यांनी ही उत्तर भारतामध्ये निर्माण केली. म्हणजे लेणी बनवण्याची जी परंपरा होती ती सम्राट अशोकाच्या नंतर चालू देशातल्या भाग नाही, ती अगोदर पण. आणि त्या परंपरेमध्ये आजीविकाची ही गुहा आणि त्यानंतर बिंदुसार देखील त्यांचंच पालन करायचे, म्हणजे ते सम्राट अशोकांचे वडील. आणि त्यानंतर सम्राट अशोकांच्या जीवनामध्ये असा कोणती घटना घडली की ज्या घटनेचा परिणाम जो आहे तो परिणाम आपल्याला बौद्ध धर्माकडे आकर्षित करण्यासाठी. तर सम्राट अशोकांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण जी घटना घडली, एक तर त्यांच्या जीवनामध्ये आलेली त्यांची पत्नी देवी जी बौद्ध उपासिका, जी सांची या ठिकाणची राहणारी. आणि दुसरी घटना म्हणजे कलींचं इतकं मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये इतकी मोठी मानहानी झाली, इतके लोकांना शस्त्रांनी मारण्यात आला आणि तो खूप विव्हळपट्टी असताना सम्राट अशोकांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन पाहिलं की इतकी लोक, जी लाखाहून जास्त लोक या ठिकाणी मेलेली आहेत आणि याला सर्व कारणीभूत जे आहे तो मी आहे आणि हे सर्व असताना देखील माझं मन अशांत आहे आणि अशा अशांतीमध्ये काय करावं हे सम्राट अशोकांना सुचत नव्हतं. इतकं विभिन्न अशा पद्धतीची मानसिक अवस्था त्यांची झाली असताना त्यांनी निग्रोध नावाचा एक सामने पाहिला जो रस्त्याने चाललेला होता आणि अशोकाने त्यांच्या महालातून पाहिला तो इतका शांतपणे चाललेला आहे आणि त्याच्या त्या चालण्याच्या प्रक्रियेमध्ये इतकी शांतता आहे, ही जी काही शांतता आहे ही त्यांना कशी प्राप्त झाली याची विचारणा करण्यासाठी सम्राट अशोक त्या ठिकाणी गेले आणि निग्रोधांना विचारलं की तुम्ही इतके शांत कसे आहात? त्यावेळेस निग्रोधांनी सांगितलं, मी भगवान बुद्धांच्या शिकवणीचं पालन करतो, त्यांचं आचरण करतो आणि चालत असताना देखील मी जागरूकपणे चाललेलो आहोत आणि म्हणून माझ्यामध्ये ही शांतता निर्माण होते. माझी कोणतीच कृती ही अजाणीवतेने होते, माझी प्रत्येक कृती ही जागरूकपणे होते आणि म्हणून मी शांत. तर सम्राट अशोकाने त्यांना विचारलं, तर हे तुम्हाला पुन्हा प्राप्त झालं? त्यावेळेस निग्रोध नावाच्या त्या भिक्षूंनी सांगितलं, मला याची प्राप्ती झाली माझे गुरु मोगली गुप्त किस्सा आहे त्यांच्या. सम्राट अशोक त्याला म्हणतात की मला त्यांना भेटायचं, मला त्यांच्याकडून बुद्धांच्या धर्माच्या विषयी आणखी जाणायचं. आणि त्यावेळेस निग्रोध मोगली गुप्त किस्सांकडे त्यांना घेऊन जातो आणि त्यांच्याशी विचारणा केल्यानंतर मोगली गुप्त किस्त आणि सम्राट अशोक यांच्यामध्ये जी चर्चा होते त्यातून बुद्ध धर्माचा स्वीकार करायचं सम्राट अशोक कबूल करतात. आणि हे कबूल केल्यानंतर एक फार मोठा समारंभ घेतला जातो, दीक्षाचा समारंभ. आणि हा दीक्षेचा समारंभ घेतल्यानंतर ज्या काळामध्ये आपण दिवाळी साजरा केली जातो त्या दिवाळीच्याच काळामध्ये सम्राट अशोक त्या ठिकाणी दीक्षा घेण्यासाठी होता, ज्याला आपण अशोका विजयादशमी असं म्हणतो.
ही अशोका विजयादशमी म्हणजेच काय तर सम्राट अशोकाने त्याच दिवशी धर्माचा स्वीकार केला आणि हा स्वीकार केल्यानंतर सम्राट अशोक मोगली दिसत यांना म्हणतो की काय काय करावं भिक्षूंसाठी काय काय करावं तर मोगली बुद्ध सांगतात भिक्षूंच्या जीवनाची व्यवस्था करा भिक्षूंच्या औषधाची व्यवस्था करा भिक्षूंच्या भोजनाची व्यवस्था करा आणि भिक्षूंच्या राहण्याची व्यवस्था करा आणि या सर्व व्यवस्था सम्राट अशोक करतात आणि सर्व व्यवस्था केल्यानंतर सम्राट अशोक मोगली बुद्ध यांना विचारतात तुम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे आता मी धर्माचे गायक होऊ शकतो त्यावेळेस मौलिक उत्तर म्हणतात की तुम्ही धर्माचे गायक होऊ शकत नाही कारण की जोपर्यंत तुमच्या घरातून कोणी भिक्षू आणि भिक्षुणी बनत नाही तोपर्यंत तुम्ही धर्माचे गायक होऊ शकत नाही गायकाचा तो उत्तराधिकारी मग सम्राट अशोकांचा मोठा मुलगा महेंद्र आणि मोठी मुलगी संघमित्रा हे दोघे म्हणतात जर आमचे वडील हे धर्माचे उत्तराधिकारी बनू शकतील तर आम्ही स्वतः दीक्षा घ्यायला तयार आहोत आम्ही स्वतः भिक्षू बनायला तयार आहोत आणि महेंद्र देखील भिक्षू बनतात आणि संघमित्रा देखील भिक्षू बनतात आता हे फक्त एकटे भिक्षू नाही बनत तर त्या अशोकांच्या कुळामध्ये अनेक राजपुत्र देखील भिक्षू बनतात अनेक राजकुमारी देखील भिक्षुणी बनतात आणि हे सर्व बनल्यानंतर महेंद्र हे त्रिपिटकाची आणि त्रिपिटकाच्या सोबतच असणाऱ्या त्याच्या या अट्टकथा म्हणजे बुद्ध धर्माचं त्रिपिटक या त्रिपिटकामध्ये ते सांगण्यासाठी किंवा त्याची करेक्ट व्याख्या करण्यासाठी सांगण्यात आलेल्या अट्टकथा म्हणजे अर्थकथा आणि त्याच्यावरती असणारे टीका ग्रंथ टीका म्हणजे त्याचं विश्लेषण केलेले ग्रंथ या सर्वांचा अभ्यास महेंद्र करतात आणि महेंद्रच या अभ्यासाच्या नंतर हे श्रीलंका म्हणजे ताम्रपर्णी या प्रदेशामध्ये तिथल्या राजाच्या विनंतीनुसार सम्राट अशोक महेंद्र यांना या ताम्रपर्णी प्रदेशामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवले ते जाताना एकटे जात नाही संपूर्ण त्रिपिटक घेऊन जातात आणि त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण त्या ताम्रपर्णी या ठिकाणी या त्रिपिटकाचा उपदेश करतात आणि संपूर्ण शिकवण तिथला राजा जो आहे शिष्य हा ग्रहण करतो आणि त्या ठिकाणी या बुद्ध धर्माचा प्रचार वाढतो याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील एक दुसरा भिक्षू गेला ज्या भिक्षूने महाराष्ट्रामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं ज्याचा लेख त्याचा शिलालेख आपण कारला या ठिकाणच्या लेणीवरती पाहू शकतो ज्यांना कुणाला शिलालेख वाचता येतात त्यांनी ते शिलालेख जरूर वाचतात काही शिलालेख हे पाली भाषेत पाली भाषाच म्हणजे प्राकृत भाषा प्राकृत भाषेमध्ये अनेक भाषा येतात त्याच्यामध्ये पाली भाषा आहे मागधीची भाषा आहे अर्धमागधी भाषा त्याला आपण किंवा जे जैन लोक जे वापरतात त्याला अर्धमागधी म्हणतात आणि त्याला प्राकृत म्हणतात प्राकृतमध्ये अनेक भाषा निर्माण होतात तर त्यातली एक भाषा ही जी पाली भाषा त्यातलाच आपल्याला शिलालेख पाहायचा असेल तो कारला या ठिकाणच्या लेणीमध्ये असणारा जो पिलर आहे जो सिंहाचा पिलर आहे त्या पिलरवर तो लेख आहे आणि त्या लेखामध्ये सांगितले की महाराष्ट्र या प्रदेशामध्ये महाधम्मरक्कीत नावाचे भिक्षू आहे आणि या महाधम्मरक्कीत नावाच्या भिक्षूंनी लोक कल्याणार्थ या ठिकाणी बुद्ध धर्माचा उपदेश हा शिलालेख त्या ठिकाणी आहे माशोबोरी नावाचे जे साहित्यिक होऊन गेले ज्यांनी महाराष्ट्रातील बुद्ध धर्माचा इतिहास हे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये या शिलालेखाचं वर्णन आपल्याला आणि म्हणून या महाधम्मरक्कीतांनी या महाराष्ट्र प्रदेशामध्ये महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त बुद्ध धर्माचा प्रचार केला म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अनेक गावांची नावं जी आहेत ही बुद्ध धर्माच्या अनुसार आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये पाली नावाचं गाव आहे ते कारला जवळच ते गाव दुसरं जे गाव आपण पिंपरी चिंचवडमध्ये पाहतो की ज्याला ते नाव म्हणतात पुण्याचं नाव जे आहे हे पुण्य नावाच्या भिक्षून पडलेलं की ज्याला महापुण्य नाव वाद नावाचे एक सूक्त आहे त्या सूत्रामध्ये पुण्य नावाच्या भिक्षूचा उल्लेख आहे जे पुण्य या मुंबईपर्यंत येऊन गेलेले आहे अशी त्यांची एक आख्यायिका आहे परंतु पुण्य हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुण्यामध्ये आले हे देखील एक इतिहास आपल्याला पुणे महानगरपालिकेचा इतिहास आपण पाहिला त्या इतिहासामध्ये आपल्याला पुण्याची निर्मिती कशी झाली पुण्याची उत्पत्ती कशी झाली यामध्ये या भिक्षूचं नाव आहे त्याचं वास्तव्य आपण पाषाणच्या लेण्यांमध्ये पाहतो अनेकांना पाषाणच्या लेण्या माहीत नाही त्या सर्व पाषाणच्या लेण्या
की ज्या ठिकाणी आज अनेक देशामध्ये तयार होणारे शस्त्र ठेवलेली आहे की जे सॅटेलाइटमध्ये येत नाही. आणि म्हणून पाषाणच्या लेण्या ज्या आहेत त्या ठिकाणी ARDचं आज ऑफिस आहे, तर त्या लेण्याच आहे त्या ठिकाणी ते ऑफिस निर्मिती झालं. परंतु इतिहासामध्ये पाषाणच्या लेण्या खूप प्रसिद्ध होत्या आणि ह्या लेण्या चतुर्शृंगी मंदिराच्या तिथून आपल्याला पाताळेश्वर लेणीपर्यंत येतात. असं त्याची पूर्वीची रचना आहे. तिथून तुम्हाला पुण्याच्या इतिहासामध्ये पूर्वाच्या इतिहासामध्ये तुम्हाला काळ आहे. म्हणजे अशोकांचा जो काळ होता या अशोकांच्या काळामध्ये महाभंबरती ते भिक्षू या ठिकाणी आले आणि त्यांनी हा जे काही प्रचार प्रसार केला, तर यामुळे महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माची संस्कृती आपल्याला जास्त आली. महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त लेण्या पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्याला सह्याद्रीचं लेणं म्हटलं, सह्याद्रीचं लेणं याचा अर्थ लेण्यांचाच प्रदेश. ज्या ठिकाणी लेण्या आहेत, ज्या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे, यालाच लेण्यांचा प्रदेश म्हटला जात होता आणि तो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त. आणि म्हणून सम्राट अशोकांनी जे कार्य केले त्या कार्यामध्ये महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं स्थान सर्व त्यांच्या राज्यांमध्ये राज्य मानण्यात होतं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी देखील सांगितलं की पंढरपूर या ठिकाणी असणारं जे मंदिर आहे हे विठ्ठलाचं मंदिर नसून ते भगवान बुद्धांचं मंदिर आहे, विहार आहे ते. तर ते जे विहार आहे त्याचा संदर्भ इथे आपल्याला सम्राट अशोकांनी निर्माण केलेल्या या सर्व 84,000 बुद्ध लेण्यांशी आपल्याला जोडता आहे. आणि म्हणून अशी एक मोठी परंपरा सम्राट अशोकांनी तयार केली. या सम्राट अशोकांनी इतकंच नाही केलं तर कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी एक मोठी गुप्त व्यवस्था निर्माण केली, जे फक्त गुप्त ज्ञान सांभाळण्याची व्यवस्था. आज आपल्याला माहिती आहे की गुप्तचर व्यवस्था एक असते, ज्याला आपण ID असं म्हणतो. तर ही गुप्तचर व्यवस्था जी असते भारताची, ही व्यवस्था सम्राट अशोकांनी तयार केलेली व्यवस्था आहे. हे अनेक लोकांना माहिती आहे. सम्राट अशोकाच्या अगोदर देखील चंद्रगुप्त मौर्यांची अशी व्यवस्था आहे. 1,00,000 गुप्तचर त्यांचे राज्यामध्ये काम करायचे. लोक कसं जीवन जगतात, लोकांच्या जीवनामध्ये नक्की ते कोणत्या धर्माचं पालन करतात किंवा लोकांचं जीवन मान कोणत्या स्वरूपाचं आहे, त्यांची आर्थिक व्यवस्था कोणत्या स्वरूपाचं आहे, हे सर्व माहिती करून देण्याचं काम जे आहे हे गुप्तचर व्यवस्था त्यांची करत असते. सम्राट अशोकांनी त्यांचं नाव पहिल्यांदा एका शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे. त्यांना ते धम्ममात्र असं म्हणजे धम्ममंत्री निर्माण करण्याचं काम हे सम्राट अशोकांनी केलं. आपल्याकडे भारताच्या आणि महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण मंत्री असतात, परंतु सम्राट अशोकांच्या काळामध्ये धम्ममंत्री. आणि हे सर्व मंत्री या पद्धतीने गुप्तचर विद्या सर्व गुप्त माहिती सम्राट अशोकांकडे आणून द्यायची आणि या पद्धतीने सम्राट अशोक राज्यकारभार करत. या सर्व राज्यकारभारामध्ये जे महाबोधी महाविहार जे आहे, या महाबोधी महाविहाराची रचना ही सम्राट अशोकांनीच केली, ज्यामुळे भगवान बुद्धांचं स्थान टिकून राहील. त्याच्या अगोदर जो बोधिवृक्ष आहे, जो ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्ती केली, तो बोधिवृक्ष काढून टाकण्याचा प्रयत्न झाला. तर त्या बोधिवृक्षाला तटबंदी करण्याचं काम हे सम्राट अशोकांनी. सम्राट अशोकांच्या अगोदर राजा अजातशत्रूने हे काम केलं होतं. त्यांनी तटबंदी तयार केली. पण सम्राट अशोकांनी तिथे वज्रासन तयार केलं. वज्रासन म्हणजे बुद्ध ज्या ठिकाणी बसले, म्हणजे भरपूर लोकांनी बुद्धगयेला जाऊन बोधिवृक्ष पाहिला असेल, त्याच्या खाली वज्रासन आहे आणि बाजूनी भिंत तयार केली. ती भिंत जी तयार केली ती सम्राट अशोकांनी बनवलेली भिंत आहे. आणि वज्रासन जे बनवले ते देखील सम्राट अशोकांनीच बनवले वज्रासन. हा जे आता जे दिसणारे जे महाबोधी महाविहार आहे, हे महाबोधी महाविहार अनेक वेळा तोडले. सम्राट अशोकांनी बनवलेले विहार तोडण्यात आलं, त्याच्यावरती दुसऱ्या राजाने दुसरं विहार बनवलं. असे अनेक वेळा हे विहार तोडण्यात आलं आणि अनेक वेळा या बुद्धविहाराची रचना पुन्हा निर्माण करण्यात आली. शेवटचा राजा हा पालवंशातला झाला. त्याने मात्र हे बुद्धविहार जे आता आपल्याला दिसतं ते टिकवून धरलं आणि म्हणून सम्राट अशोकांनी त्या बुद्धविहाराची निर्मिती करत असताना प्रचंड मोठा प्रदेश जो आहे, हा प्रचंड मोठा प्रदेश त्याने तयार केला आणि बुद्धांचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व की जगामध्ये अनेक पर्यटक जे आहेत ते आज त्या ठिकाणी येतात. जगामध्ये श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश,
चीन, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, ग्रीक, इजिप्त या सगळ्या देशांमध्ये सम्राट अशोकांनी आपले धर्मप्रचारक पाठवले. महाराष्ट्रात आले अशा त्या बाजूने दक्षिण भारतामध्ये केरळ राज्य, तामिळनाडू राज्य या ठिकाणी देखील धर्मप्रचार केलेले आहे. म्हणजे इतकी मोठी सम्राट अशोकांनी धर्मप्रचार आणि प्रसाराचं काम हे जगामध्ये पोहोचवलं. आजही आपण पोहोचू शकत नाही. आजही आपल्याला इतकं लिमिटेशन आहे की आपल्याला बुद्ध धर्म आज समजून घ्यायला जवळजवळ 50 ते 60 वर्ष लागले. या 50 ते 60 वर्षामध्ये आपण अजूनही बाबासाहेबांनी काय स्वीकारले काय नाकारले या ट्रान्सलेशन फेजमध्ये आहोत. आज समाजाची झालेली जी वाताहत आहे ही आपण जर पाहिलं तर कोणते विचार सांगावे यामुळे झालेली वातावरण जास्त. आणि बाबासाहेब असं म्हटलेलं आहे की बाबासाहेबांचं शेवटचं जे भाषण जे त्यांनी सारनाथ या ठिकाणी दिले, सारनाथला बाबासाहेबांनी शेवटचं भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हटले की इतका मोठा सम्राट अशोकांनी बुद्ध धर्म वाढावा टिकवावा यासाठी त्यांनी केलेलं जितकं मोठं कार्य आहे हे कार्य सर्व लोकांनी तडीस नेलं पाहिजे. सर्व भिक्षूंनी आणि सर्व उपासकांनी यांच्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य आणि समतोल असला पाहिजे. त्यांच्यामध्ये एकसूत्रीपणा असला पाहिजे. अन्यथा समाज हा एकजिन्सी राहत नाही. या समाजाची शक्ल पडली जातात आणि शक्ल पडण्यामध्ये माणसं वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श उभे करून देतात आणि त्या आदर्शामुळे समाजामध्ये एकसूत्रीपणा राहत नाही. असंघटितपणा निर्माण होतो. असंघटितपणा हा विचारामध्ये पण तयार होतो. असंघटितपणा हे संस्कार आणि संस्कृतीमध्ये पण तयार होतो. असंघटितपणा माणसाच्या प्रत्येक वर्तनामध्ये तयार होत असतो आणि हा दूर करावा यासाठी बाबासाहेब म्हणते की बुद्धम शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि. या 3 शरणगमनाच्या व्यतिरिक्त दुसरं शरणस्थान निर्माण करू नका. बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध धर्म या बुद्ध धर्माची जोपासना बाबासाहेबांनी सम्राट अशोकांची स्वीकारलेली ही धर्मनीती याला आत्मसात आणि धर्माशिवाय आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या प्रलोभनाला तुम्ही भुलून जाऊ नका. आज अनेक जे लोक आहेत यामध्ये फरक असं फरक करण्यामध्ये लोक इतकी गफलत करतात की हिंदू धर्माची विचारधारा कोणती आहे, ख्रिश्चन धर्माची विचारधारा कोणती आहे, मुस्लिम धर्माची विचारधारा कोणती आहे किंवा पारशी धर्माची विचारधारा कोणती आहे. बाबासाहेबांनी बुद्धा आणि धम्मा हा ग्रंथ लिहित असताना सर्वात प्रथम सांगितलेले की ईश्वराचं अंग कोणतं, जीसस क्राइस्टचं अंग कोणतं आणि मोहम्मद पैगंबरांचं अंग. हे सांगण्याचं काय कारण असेल? प्रत्येक धर्म एक अपौरुषीय धर्म आहे असं स्वतःला मानतो आणि प्रत्येक धर्म आम्ही देवाचे प्रेषित आहे आणि आम्ही तुम्हाला उपदेश करत आहे या पद्धतीने ते सांगतात. परंतु गफलत आजच्या काळामध्ये अशी झालेली आहे, नक्की बुद्ध धर्म कोणता? का सर्वच हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम सर्वच एक आहे आणि बुद्ध धर्म पण एकच आहे अशा पद्धतीच्या विवरणेमध्ये अनेक लोक आज, मग ते लोक सामाजिक कार्य करणारे असो किंवा धार्मिक कार्य करणारे असो, सर्वच लोक किंवा राजकीय काम करणारे लोक असो, सर्वच लोक म्हणतात सगळंच एक आहे. असं नाही आहे, सर्व एक नाही आहे. जे जे लोक त्यांच्या धर्माचं पालन चांगल्या पद्धतीने करतात, फक्त बौद्ध धर्मीय जे लोक आहेत त्यांच्या धर्माचं पालन करत असताना त्यांच्यामध्ये अनेक संस्काराची सरमिसळण झालेली आपल्याला पाहायला, तर ती होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक पौर्णिमा सणासारख्या साजरा करा. बुद्ध धर्मातील जे काही सण आहेत त्यांचं तुम्ही सेलिब्रेशन करा. वारंवार बुद्धविहारामध्ये या, ज्ञानाची जोपासना करा आणि जे काही धर्मातील जे काही महापुरुष झाले त्याच्यामध्ये राजा मिलिंद असेल. राजा मिलिंद हा सम्राट अशोकांच्या अगोदर झालेला आहे. म्हणजे सिकंदरच्या पण अगोदर जो एक राजा भारतामध्ये येऊन गेला
त्याच्यामध्ये मिनांदर म्हणजेच मिलिंदच नाव. ज्या मिलिंदाने बुद्ध धर्माचा स्वीकार केला, ज्या मिलिंदाच्या नावाने आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय हे औरंगाबाद या ठिकाणी स्थापन केलं आहे. आणि या मिलिंद महाविद्यालयाच्या समोरच नागसेन भिक्षुवन म्हणजे नागसेन नावाच्या भिक्षूंनी त्या ठिकाणी ते वन जे तयार केलेलं आहे त्या वनाला बाबासाहेबांनी दिलेलं ते नाव नागसेन वन. नागसेनासारखी विद्यार्थ्यांनी असावं आणि नागसेनासारखं गुरूंनी असावं आणि विद्यार्थ्यांनी मिलिंदसारखं असावं अशा पद्धतीने बाबासाहेबांची कल्पना होती, जे आपल्याला आज आपण औरंगाबाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर विनायक हा राजा त्याचा प्रभाव हा संपूर्ण ग्रीकमध्ये पसरला, तो भारतातही पसरला, अशोकांच्या पर्यंत पण आला. आणि ह्या सर्व जो काही वारसा आहे हा वारसा जतन करत असताना जे आपल्याला धम्मचक्र जे दिसतं हे धम्मचक्र म्हणजे सिलिकॉन राजा म्हणून आहे. सिलिकॉन राजा म्हणजे सिकंदर राजाला त्यांनी जिंकलं आणि त्यामुळे गतिमानतेचं लक्षण म्हणून चक्र मांडण्यात आलं. आणि नंतर हे चक्र हे बुद्ध धर्मामध्ये अत्यंत पवित्र अशा पद्धतीने मांडण्यात येतं. आणि म्हणून सम्राट अशोकाने या चक्राचीच निर्मिती त्यांच्या अनेक शिलालेखांमध्ये केलेली आहे. आणि त्यांनी कोरलेले जेवढे काही स्तंभ आहेत म्हणजे सारनाथ या ठिकाणी असताना सर्वात मोठा स्तंभ जे की भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारण्यात आला, ज्या चक्रावरती 4 स्त्रिया आहेत जे 4 दिशेला चाललेले आहेत आणि त्या 4 स्त्रियावरती एक चक्र होतं, ते खऱ्या अर्थाने धम्मचक्र आहे. त्याला आपण अशोक चक्र म्हणतो. आणि तेच अशोक चक्र आज आपल्याला भारताच्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. तेच अशोक चक्र निळ्या जिल्ह्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून असा चक्रांती म्हणजे बुद्ध धर्माचं प्रदर्शन करणारा प्रतिकात्मक अशा पद्धतीचं हे जे चक्र आहे हे चक्र भारताने स्वीकारलं, राजमुद्रा स्वीकारली. त्या राजमुद्रेमध्ये असणारे जे स्त्री आहे हे धर्माचे प्रतीक मानण्यात येतात, जे शूरतेचे प्रतीक आहे, जे साहतेचे प्रतीक आहे. त्यामध्ये असणारे जे काही खाली जे प्राणी आहेत तुम्ही राजमुद्रा नीट पाहिली ते सर्व प्राणी जे आहेत हे प्राणी देखील एक पारमितेचे प्रतीक मानले. आणि म्हणून ही जी काही सम्राट अशोकांनी केलेलं जे कार्य हे भारताने स्वीकारलं आणि भारताच्या सर्व राज्यकारभारामध्ये या सर्व सम्राट अशोकांच्या प्रतीकांचा सहभाग करण्यात आला, त्या धर्माच्या प्रतीकांचा सहभाग करण्यात आला. आणि म्हणून सम्राट अशोकांची महानता ही खूप मोठी आहे आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी करून दिलेली आहे. म्हणून बाबासाहेब देखील आपल्यासाठी इतकेच महान आहे की ज्यांनी आपला बुद्ध धर्मच नव्हे तर ज्यांनी आपलं संपूर्ण जीवनमान बदलून टाकलं. आणि आपण एका अशा अवस्थेतून एका अशा अस्पृश्य अवस्थेतून आज एका अशा स्तराला पोहोचलेलो आहोत की जिथे आपल्या समाजामध्ये असणारे अनेक वकील आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत किंवा असे अनेक उच्च पदाला पोहोचलेले लोक आहेत की ज्यांच्यामुळे आज आपण खऱ्या अर्थाने हे बाबासाहेबांनी पाहिलं स्वप्न साकार आहे. ही समाजाची भौतिक प्रगती आहे, ही समाजाची सामाजिक प्रगती आहे, ही समाजाची धार्मिक प्रगती करण्याच्या दिशेने उचललेलं पाऊल. आणि म्हणून इतकंच मर्यादित न राहता माणसाने सर्वांच्या प्रती चांगल्या प्रकारची कामना करण्यासाठी काम करणे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून सम्राट अशोकांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. सम्राट अशोकांनी प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे, ज्या कार्याची गणना ही संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारलेली आहे आणि त्याप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघ काम करत आहे. किंवा त्यांनी निर्माण केलेली जी गुप्तचर व्यवस्था होती ती देखील गुप्तचर व्यवस्था आज अमेरिका, रशियासारख्या देशांनी स्वीकारलेली आहे, ते त्या पद्धतीने काम करत होते. सम्राट अशोकांनी हे ज्ञान कुणाकडे जाऊ नये यासाठी एक प्रचंड मोठं काम त्यांनी केलं. आणि हे काम करत असताना त्यांनी विविध म्हणजे काय तर प्रचार आणि प्रसार हा मानसशास्त्राच्या पद्धतीने झाला पाहिजे. या पद्धतीने त्यांनी काही ग्रंथांची रचना केली, प्रत्येक ग्रंथ खूप स्वरूपात मानवी शरीरशास्त्रावरती केलेलं प्रचंड मोठं काम जे आहे त्याचे पण ग्रंथ हे पूर्ण स्वरूपात आजही कलकत्ता या ठिकाणी एका म्युझियम मायक्रोबायोलॉजी याला सूक्ष्म जीवशास्त्र म्हणतात. या सूक्ष्म जीवशास्त्राच्या विषयी सम्राट अशोकांनी तयार केलेले ग्रंथ हे देखील खूप महत्त्वपूर्ण. धातू आणि रसायनशास्त्र म्हणजेच काय
तर अल्केमी या संदर्भात जेवढं काही ज्ञान ते देखील सम्राट अशोकाने त्या ग्रंथाची रचना केली ते देखील तितकंच सांभाळून ठेवण्यात आहे. हे सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये लागू आहे, ज्याने जगाचा नाश होतो अशा पद्धतीचं ज्ञान आजही हे सम्राट अशोकांनी तयार केलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला पाहावं. त्यांनी तयार केलेले कम्युनिकेशन म्हणजे संवाद आणि संप्रेषणच्या संदर्भातले ग्रंथ आहेत ते देखील तितकेच जतन होते. म्हणजे सम्राट अशोकांनी तयार केलेले ग्रंथ सांगतात त्याची वाच्यता ऐकण्याला नाही. गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात, ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भात तयार केलेले, कॉस्मॉलॉजीच्या संदर्भात तयार केलेले, ऊर्जा आणि प्रकाश या संदर्भामध्ये तयार केलेले ग्रंथ आहे. आणि सोशलॉजी म्हणजे समाज रचनेच्या संदर्भात तयार केलेले ग्रंथ आहे. ज्या ग्रंथांचा अभ्यास करणारी मंडळी ही तितकी ज्याला आपण म्हणतो पात्र नसल्यामुळे या हे सर्व जे ग्रंथ आहे हे ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोहोचू न देण्याचं काम हे या गुप्त एका म्हणजे सम्राट अशोकाच्या गुप्त अनुयायीच्या माध्यमातून केलं जातं. आणि ते अनुयायी हे आजही आहे जे सम्राट अशोकांचं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान जे खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, परंतु ते लोकांपर्यंत का पोहोचू देत नाही त्याचं कारण की ज्याच्या ज्याच्या हातात ते मिळेल तो जगाचा नाश करण्यासाठी काय, जगाचा नाश होऊ नये यासाठी हे ज्ञान जे गुप्त परंपरेने सांभाळण्यात येतं आणि हळूहळू त्याचा प्रचार प्रसार ते करत राहतात. म्हणून या दृष्टिकोनातून सम्राट अशोकांच्या बद्दलची खूप काही माहिती अजून लोकांना नाही आहे. जे काही आपण वाचतो ते फक्त हिस्टॉरिकल ऐतिहासिक पद्धतीने वाचतो, परंतु जे काही ज्ञान सम्राट अशोकांचं आहे ते अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. ते येणाऱ्या काळामध्ये जरूर पोहोचावं त्यासाठी आपण सर्वांनी इतक्या प्रकारची ताकद आपल्याकडे निर्माण करावी. आणि हा बुद्धांचा धर्म हा जगाला वाचवण्यासाठी आहे, जगाला तारण्यासाठी ना की या पृथ्वीला नष्ट करण्यासाठी आहे. म्हणून आज जगामध्ये जर पृथ्वी जर सुजलाम सुफलाम जर आपल्याला करायची असेल तर भगवान बुद्धांच्या आणि सम्राट अशोकाच्या विचाराशिवाय पर्याय नाही. आणि समाजामध्ये जर सामंजस्य आणि संकल्पना निर्माण करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या आधुनिक विचाराशिवाय पर्याय नाही. तर इतकं आजच्या या सम्राट अशोकाच्या जयंतीच्या निमित्ताने आपण लक्षात घेतलं तर खूप काही धन्य आपल्याला असं म्हणता येईल. तर आपल्या जास्त वेळ घेत नाही, आपण सर्व शांतपणे प्रवचन धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.